कर्नाटकमध्ये बिदरमध्ये, कारण बिदरमधला नरसिंह महादेव यांचं कुलदैवत आहे. तर आज आम्ही चाललो आहे आमच्या कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी. तर माझा हा ब्लॉग बघत राहा. तुम्हाला या ब्लॉगमध्ये बिदरचा नरसिंह महादेवचं मंदिर, तसंच बिदरमधला फेमस फोर्ट तोसुद्धा बघायला मिळेल. आणि तसंच गेलो तर बिदरमधलाच एक गुरुद्वारा आहे तो पण दिसेल. तो कीप वॉचिंग. बाय बाय. आता आम्ही पोचलेलो आहोत आमच्या कुलदैवतापाशी बिदरमध्ये. आता आम्ही कुलदैवताचं दर्शन घेऊया, नंतर मी तुम्हाला दाखवतो पुढचं. बघितलाच आहे तुम्ही ब्लॉगमध्ये. तर हे देवस्थान खूप असं प्रसिद्ध आहे इथलं. हा असा देव आहे जो त्याचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला पाण्यातून जावं लागतं. आणि बिदरमधील हा फेमस देव आहे. तर इथे बरेच जण येतात. आज तर नवीन वर्षाची खूप गर्दी होती इथे. इथे खूप असे छोटे छोटे स्टॉल्स आहेत. जर तुम्हाला शॉपिंग करायचं असेल तर इथे छोटे छोटे स्टॉल्स पण आहेत, तुम्हाला दिसत आहेत. तर नक्की इथे कधी बिदरमध्ये आला तर ह्या देवस्थानाला व्हिजिट करा. खूप छान देवस्थान आहे. आज नवीन वर्षाचं आम्ही आमच्या कुलदैवताचं दर्शन घेतलेलं आहे आणि खूप प्रसन्न वाटलं आम्हाला इथलं दर्शन घेऊन. आता कुलदैवताचं तर दर्शन झालेलं आहे. आता आम्ही बिदरमधील बिदरमधला एक फेमस फोर्ट आहे तो बघणार आहोत. आणि त्यानंतर इथे एक गुरुद्वारा पण आहे तो आम्ही बघणार आहोत. तर तुम्हाला बघायचा असेल तर हा ब्लॉग कंटिन्यू बघा. तर आम्ही आता आलो आहे बिदरमधील फेमस फोर्ट, बिदर फोर्ट. हा खूप छान किल्ला आहे आणि इथलं आर्किटेक्चर वगैरे तसं खूप ओल्ड आहे, पण खूप छान आहे. आणि हा किल्ला पण खूप मोठा आहे. जवळजवळ 5 किलोमीटरचा हा किल्ला आहे. गुंबद दरवाजा ऑफ बिदर फोर्ट. सांग तुला बिदर फोर्ट कसा वाटला? लय मोठे बाबा, चालून कंटाळले. छोटी छोटी खुशियों में खोए हुए हम, सारे लगे संग जिंदगी के रंग, आंखों की खुशी ना जाए जाए ना ये लय ना हा फोर्ट बघून. तरी आम्ही पूर्ण नाही बघितला फोर्ट, अर्धाच बघितला आहे. हा फोर्ट 5 किलोमीटरचा आहे आणि 5 किलोमीटर एवढं खूप थकलं आहे. आताच अर्धाच बघितला आहे. पण खरंच फोर्टचं आर्किटेक्चर वगैरे खूप छान आहे. मला तसं फोर्ट आवडला आहे.
आनंद आलो तुम्हाला तसं माहितीच होतं. गुरुद्वारामध्ये जाणार आहे. तर हा आहे बिदरचा गुरुद्वारा. हा पण खूप छान गुरुद्वारा आहे. फ्रेंड्स, असा होता माझा बिदरचा ब्लॉग. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि बिदरमधली कुठली प्लेस आवडली ती पण सांगा. तर एवढं फिरल्यामुळं गावाकडे फिरणं झालं त्यामुळं आजारीच पडले आणि आजारी पडल्यामुळे जरा हा ब्लॉग टाकायला लेट झाला. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सो हा ब्लॉग मी इथंच एंड करते. बाय.